मिरज शासकीय रुग्णालय येथे अत्याधुनिक बर्न आयसीयू आणि सोनोग्राफी मशीन आणि अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी यंत्रणा आणि अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, नगरसेवक अतहर नायकवाडी, सागर वनखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, डॉक्टर प्रियंका राठी यांच्यासह निवासी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुरेशभाऊ खाडे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झालेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी या सुविधांसाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी घोषणा केली की रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांसाठी राहण्याची स्वतंत्र सोय आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यासाठी शासन लवकरच अधिक निधी उपलब्ध करून देईल. मिरज शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थानं संजीवनी ठरत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलं आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जसं रोजच्या गरजा, रस्ते, गटर, शुद्ध पिण्याचं पाणी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयातली मदत, आता टंचाई नाही आहे अजून, पण टंचाई भासायला लागली तर टँकर, हे जसं जिल्हा नियोजन करायचं असतं तसं जिल्ह्यातल्या काही संस्था, जसं मिरज मेडिकल कॉलेज ही एक संस्था आहे, किंवा गेल्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी इथल्या अनाथालयासाठी केल्या, ती एक संस्था आहे. या संस्थांना स्ट्रेंथन करणं, मजबूत करणं हे सुद्धा जिल्हा नियोजनाचं काम असतं. आणि त्यातून सुरेश भाऊ पालकमंत्री असताना तर 22 कोटीचं MRI मशीन दिलं की ज्याचे कितीही स्वस्त म्हटलं तर 2700 रुपयाला टेस्ट होते. पुन्हा अपॉइंटमेंट मिळवायला लागते, वेटिंग असतो, डॉक्टर म्हणतो की लवकर रिपोर्ट आणा. तर त्यावेळेला MRI सारख्या मशीन्स बसल्या. आता पेशंट भाजल्यानंतर त्याचा एक स्वतंत्र वॉर्ड असावा लागतो. तो इथे होताही, पण तो तेवढा प्लेझंट नव्हता. शेवटी पेशंट हा निम्मा वातावरणाने बरा होत असतो. त्यामुळे भाजलेल्यांचा वॉर्ड, त्यानंतर सोनोग्राफी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर पोस्टमार्टम सेंटर, म्हणजे आधी पोस्टमार्टम, नंतर काही काळ त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेईपर्यंत ती बॉडी तिथे सुरक्षित राहणं, या 3 गोष्टी दिल्या आणि त्या पूर्ण झाल्या. त्याचं उद्घाटन होतं. त्याच्याबरोबरीने आणखी काय लागणार आहे त्याची यादी करा, कारण नवीन वर्ष 1 तारखेला 4 दिवसांनी सुरू झालं, फ्रेश निधी येईल. तर तेही आम्ही सांगितलेलं. सुहास बाबरांनी मुंबईमध्ये नगरविकासकडे पेशंटच्या बरोबर येणारे नातेवाईक, त्यांची विचारांची काही व्यवस्था नसते, कुठेही झोपतात, कुठेही आवरतात. त्याचा प्रस्ताव दिला आहे, आम्ही त्याला स्पीडअप करू, कारण ती खूप मोठी गरज आहे. बरोबरीने मी हॉस्पिटलला असं सुचवलं की बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटसाठी एक वॉर्ड डेव्हलप केला पाहिजे. एक प्रायव्हेट काम सांगलीमध्ये आम्ही सुरू केलं आहे, कोल्हापूरमध्ये तर खूप स्ट्रेंथन मजबूत झालं आहे. पण ह्यांच्याकडे जागा आहे तर त्यांना आम्ही पैसे देऊ. अशा काही नवीन गोष्टी किंवा पेशंटबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना लागणाऱ्या वस्तू स्वस्त देणं. आता मला सुहास बाबरांकडून कळलं की सांगलीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मतदारसंघातले जे ॲडमिट होतात त्या पेशंटना आपल्याला बाहेरून फूड देता येत नाही, पण नातेवाईकांसाठी रोज, आणि 1 महिना 2 महिने नाही, सातत्याने देता येत. अशी व्यवस्था योजनेतून करता येईल का, की ज्याच्यामध्ये नातेवाईकांना कुठे व्यवस्था नाही. इथे एक स्टॉल आहे, दुपारी आणि संध्याकाळी त्यांना एक मिनिमम फूड मिळेल. अशा खूप गोष्टी करायच्या आहेत. सर्व इंस्ट्रुमेंटच्या तुलनेत ते फार स्वस्त आहे, 8 कोटीला मिळते. ठीक आहे, आम्ही बघतो. आम्ही कोल्हापूरच्या काळसिद्धेश्वर महाराज मठाला तर CSR मधून दिली, शापूर बालाजी ग्रुपने फिलिप्सची दिली, कारण ते 8-12 या रेंजमध्ये असते. बरं, ठीक आहे, बघू.